संकटी
कुळीचे हे कुळदेवी, कुळीचे हे कुळदेवी केली ठावी संतांनी, बरवे झाले चरण गेलो उगविलो संकट, आणि नाही रूपा बळे करुणे खळे हरिदासी, बरवे झाले शरण गेलो उगविलो संकटी, तुका मने समागमे नाचो प्रेमे लागलो, बरवे झाले चरण गेलो उगविलो संकटी विठ्ठला. समसरण सरोजं सान्द्रनीलाबुदाभमो, जगननीत पाणिं मण्डनं मण्डनाना, तरुण तुलसीमाला कंदरं कंजनेत्रं, सदय धवलहासं विठ्ठलं चिन्तयामि, पाण्डुरङ्गाकारं करू प्रथम मन दुसरे चरण संध्या, त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार बाबाजी सद्गुरु दास तुका, अलंकापुरे रम्य सिंहासनस्थं पदं भोजते जस्फुरदिक् प्रदेशं, विदुन्द्रादिदेवे सदा स्तूयमानं समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवम्. ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा, तुमचा अनुग्रह लाधलो पावन झालो चराचरी. नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा, नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा, नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती, नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती. दयांचे केले स्मरण
होय सकळ विद्यांचे अधिकरण तेची वंदू श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारून आता नमो जन्मभूमी जिथे जन्मलो मी नमो कर्मभूमी जिथे वाढलो मी नमो श्री अलंकापुर भूमी जिथे ज्ञान पावितो झालो आम्ही नमो श्री साधकाश्रम मोठे वडा पेनभूमी तिथे भेटले मला सद्गुरु दोन्ही नमो स्वामी लक्ष्मण राजा नमो गुरुमूर्ते प्रेम सकाया नमो भक्तवत्सला प्रेम मूर्ते नमो तेजोमया ज्ञानमूर्ती नमो सद्गुरु परब्रह्म प्रकाशा नमो पूर्ण ब्रह्माखंड विनाशा नमो दिव्या सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु असो नित्य कृपा सेवेलागी सेवक तुमच्या निज चरणा कुळीचे हे कुळदेवी केली ठावी संतांनी बरवे झाले शरण गेलो उगविलो संकटी विठ्ठला
झाले चरण गेलो उगविलो संकटी. प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्त स्थळी चिंतन रूपी सेवेकरिता निवडलेला अभंग महान भगवत भक्त देऊचे सुप्रसिद्ध कीर्तनकार वारकरी संप्रदायाच्या कलशस्थानी विराजित असणारे तुमच्या आमच्या सर्वांचे सुपरिचित देऊचे सुप्रसिद्ध कीर्तनकार सुप्रसिद्ध साधू जगद्गुरु श्रीमंत श्री तुकोबाराय यांचा फार नाही तर 4 चरणाचा आणि दीडक्या पद्धतीचा अभंग प्रस्तुतच्या सेवेकरिता किंबहुना भगवंताच्या नामसंकीर्तनाकरता निवडलेला अभंग विठ्ठला. तुकोबाराय काय म्हणतात अभंगात, तर माझ्या कुळाची कुळदेवी मला दाखवून दिली. कुणी दाखवून दिली, तर संतांनी दाखवून दिलं. बरं झालं. का बरं झालं, की त्या संतांनी मला माझी कुळदेवी दाखवून दिली. बरं झालं मी त्यांना शरण गेलो म्हणून त्यांनी मला कुळदेवी दाखवून दिली. आणि शरण गेलो अजून एक कारण बरं झालं, कारण ती कुळदेवी दाखवल्यामुळे माझ्यावरची आलेली संकट त्या कुळदेवीने तारली म्हणून बरं झालं. पुढे काय सांगतात महाराज, महाराज म्हणतात त्या संतांनी खेळ करून किंबहुना त्या संतांनी आपल्या प्रयत्नांची पराकाष्ठा करून त्या देवीला किंबहुना त्या भगवंताला किंबहुना त्या तत्वाला निर्गुण निराकार असलेलं तत्व आकाराला आणलं. बरं झालं मी त्यांना शरण गेलो. शेवटच्या चरणात तुकोबाराय काय म्हणतात, तुका म्हणे समागमे त्या संतांच्या किंबहुना त्या भगवंताच्या किंबहुना त्या कुलदेवीच्या समागमात गेलो. त्यावेळी फक्त नाचायलाच लागलो, आनंदाने उड्या मारायला लागलो. असा किंबहुना आपल्या अल्पशा मतीला सुचलेल्या प्रस्तुतच्या अभंगाचा भावार्थ विठ्ठला. सेवेचा जर परिचय द्यायचा झाला तर वर्धापन दिन सोहळा दादू गावड्या यांच्या कृपा आशीर्वादाने आई वडिलांच्या पुण्याईने कुलदैवत विठोबा बिरोबा यांच्या वर्धापन दिन सोहळा दरवर्षी नाही करता आला, परंतु 5 वर्षाने ना पहिला 5 वर्षाने 5 वर्षानंतरचा पहिला वर्धापन दिन सोहळा. आणि हा आपल्या येडगेवाडी ग्रामस्थ आणि येडगेवाडीतील मधलीवाडी या सर्व भावंडांच्या एकोप्यानं आणि संघटनेनं सादर होणारा हा आजचा भव्य दिव्य कार्यक्रम. ज्यावेळी फोन आला त्यावेळी म्हटले महाराज की मोठा कार्यक्रम आहे, पण त्या मोठ्याचा अर्थ त्यावेळी कळलेला नाही महाराज. आज आपली वाडी जवळपास पाऊण तास लागला आम्हाला आरवलीतून वरती यायला. आपले हे धनगरवाडी, तर एवढा मोठा प्रवास करून आपल्याला काय वाटलं होतं किती माणसं असतील महाराज. पण आज जरी अर्धी माणसं आत असली आणि अर्धी माणसं बाहेर असली तरी अजून किती घरात किती माणसं आहेत काय माहिती महाराज. तर अकल्पनीय आणि अकल्पनाख्य अशी उपस्थिती तुमची इथं लाभलेली आहे. आणि या उपस्थिती निमित्त आपण स्वानंद सुखनिवासी परमपूज्य सद्गुरू लक्ष्मण बाबा महाराज, धर्माचार्य धनप्रसार ज्ञानराज दादा महाराज, इंचगिरी सांप्रदायिक गुरुभक्त मंडळ मौजे येडगेवाडी या संघटनेच्या या मंडळाच्या आयोजनातून किंबहुना बाबा दादांच्या कृपा आशीर्वादाने चालत असलेले हे पूजेच्या निमित्ताने कीर्तन रूपी सेवा, हरिपाठ रूपी सेवा आणि याच्यानंतर होणारा असलेला जो कार्यक्रम आहे तो धनगरी ओव्या रघुनाथ नांगरे ओविकार मंडळ भादोले कोल्हापूर यांचा ओव्यांचा कार्यक्रम होणार आहे. तरी आपण सर्वजण मोठ्या पद्धतीने इथं उपस्थित आहात याबद्दल सर्वांचे आभार व्यक्त करतो. आमच्या सोबत आलेले मृदंगाचार्य ज्यांची आळंदीतली पहिली वारकरी शिक्षण संस्था हरिभक्तीपरायण जोग महाराज वारकरी शिक्षण संस्था
आणि ही वारकरी शिक्षण संस्था 4 वर्ष ज्यांनी संस्थेत काढून महाराजांनी आम्हाला सांगितलं, म्हटले ज्यावेळी ताप भरायचा ना महाराज, ताप भरायचा त्यावेळी रात्रीच्या 3 वाजता उठून, थंडी वाजायची, काकडायचे, त्या रात्रीच्या 3 वाजता उठून इंद्रायणीत जायचं आणि इंद्रायणीमध्ये स्नान करायचं आणि घरात येऊन झोपायचं महाराज. एवढी परिस्थिती महाराजांनी आळंदीला काढली आणि हे वैभव आजला महाराजांच्या मध्ये आपल्याला दिसतंय. असे असणारे महाराज हरिभक्ती परायण चंद्रकांतजी महाराज खंडागळे पालू, राहणार पालू लांजा इथले मृदंगाचार्य, त्याचबरोबर माझी भगिनी मीरा ताई कोल्हापूर गायनाचार्य, त्याचबरोबर इकडच्या बाजूला असणारे मृदंगाचार्य आहेत, पण मृदंग गायन भगवंताने त्यांना दोन्ही कला दिलेले आहेत. असे असणारे हर्ष महाराज शेळके, त्याचबरोबर त्यांचे इथं काका असतील विनेकरी मामा, त्याचबरोबर हर्ष महाराजांचे वडील असतील, सगळेच आपल्या परिचयाची मुलं आहेत तिथं. आणि आमचं आणि एडगेवाडीचं काय फारसं लांबचं नातं नव्हे. आमच्याकडच्या ताई इकडे येत आहेत, तुमच्याकडच्या वहिनी आम्हाला होत आहेत, त्यामुळे जास्ती फार लांबचं नातं आपल्याला नाही. किंबहुना आपल्या आजी आजोबांचे सुद्धा सोयरेपणा आपल्या जो आहे तो जास्ती दिसून येतो. त्यामुळे तुमची आमची काही फार लांबची आपली ओळख नाही. त्यामुळे तुम्ही मला सुद्धा ओळखत असाल. मी सुद्धा आता आळंदी सोडून आता सध्या मुंबईला वाशी या ठिकाणी वास्तव्य करतो आणि काय छोटा मोठा व्यवसाय जो चालू आहे तो चालू आहे. पण या सगळ्याच्या मधून वेळ काढून आपण मला या कीर्तन रूपी सेवेला आमंत्रित केलं. गुरुवर यांच्या कृपेने आपल्या अभंगावरती उरलेल्या 12 वाजेपर्यंत काय चिंतन करता येईल तेवढं करूया. विठ्ठला पहिल्यांदा बघायला गेलं तर तुकोबाराय कुळाच्या कुळदेवीची आज आठवण करतात आणि ती दाखवणाऱ्या संतांची आठवण करतात. एक जर विचार केला तर पहिले कोठेची काही नाही, चंद्र सूर्य तारा नाही, पहिले शून्याची होते पाही, परी तेथे ही शक्ती निर्माण झाली आणि त्या भगवंताने आपल्यातून तिला जन्म दिला आणि तिचं नाव माया. महाराज त्या तत्वाने, त्या निर्गुण निराकार विकार रहित आकार रहित त्या तत्वाने त्या मायेला जन्म दिला आणि त्या मायेनं एवढी मोठी ख्याती निर्माण केली. महाराज त्या मायेनं एवढं मोठं नगर निर्माण केल्यानंतर ब्रह्मांड निर्माण केले. त्या ब्रह्मांडामध्ये वायू निर्माण केला, अग्नी निर्माण केला, ही जी सगळी तत्व निर्माण केली तिनं निर्माण केले. कुणी? मायेनं. मग त्या मायेनं ज्यावेळी हे ग्रह उपग्रह त्या ग्रहांमध्ये राहणार अस्तित्व, जीवाचं अस्तित्व ज्यावेळी मायेनं निर्माण केलं त्यावेळी भगवंत म्हटले, असे काय केलंस तू हे? असंच असतं महाराज. माकडाच्या हातात खोलीत गेल्यानंतर माकड दुसरं काय करणार? एखाद्या गुरुकडे ज्यावेळी एखादा शिष्य प्रशिक्षणासाठी जातो त्यावेळी महाराज कधी कधी गुरुच्याही वरचढ शिष्य तयार होतो. महाराज आता हे आपल्याला ऐकताना जरी मोठेपणा वाटला तरी ते मोठेपणाचं आहे काय महाराज? जीवनात गुरुच्या वरती कोणी जाऊ नये आणि आई वडिलांच्या वरती आपल्याला समजू नये. विठ्ठला विठ्ठला त्या मायेनं काय करायचं ठरवलं? त्या मायेनं आपलं अस्तित्व निर्माण केलं. महाराज संबंध ब्रह्मांडात आपलं अस्तित्व निर्माण केलं. जिथं जिथं तिला कोपरा मिळाला तिथं तिथं मायेनं अस्तित्व निर्माण केलं.
आता या मायेच्या अस्तित्वामध्ये भगवंत गुरुप झाला महाराज. माया उदयाला आली. स्वस्ती श्रीवटेषु जो लपोनी जगदा भासो दावी मग ग्रासो प्रगटला करी. ही माया उदयाला आली, माया दिसायला लागली, भगवंत गुरुप झाला. आता भगवंत म्हटला असा, बाई ग मी तुला काय करण्यासाठी पाठवलं आणि तू हे काय केलंस. माझं नाम किंबहुना माझं स्वरूप ज्या ठिकाणी अबाधित राहील अशी काहीतरी वस्तू निर्माण कर. मग त्या मायेनं मनुष्य देह निर्माण केला. पण आता आपला त्राता तो असल्यानंतर, आपल्या जन्मदात्री ती असल्यानंतर आपण पप्पाकडे कशाला जातो. पप्पाला विसरलो महाराज. आठवण होती. कधीपर्यंत आठवण होती. जोपर्यंत उदरात होतो. एक वेळ करे या दुःखा वेगळे दुरितांचे जाळे उगवणे. त्या उदरात होतो तोपर्यंत भगवंताची आठवण होती. तोपर्यंत आपल्या त्रात्याची, आपल्याला जन्मदात्याची आपल्याला आठवण होती. उदराबाहेर पडलो. उदराबाहेर ज्यावेळी पडलो त्यावेळी अस्तित्व कुणाचं आहे. मायेचं अस्तित्व आहे महाराज. आणि त्या मायेच्या अस्तित्वात ज्यावेळी आपण आलो त्यावेळी भगवंताला विसरलो. विठ्ठला भगवंत आणि माया शंकर शेठ देवरूख हे माझे जिव्हाळ्याचे मित्र आणि आयुष्यभर माझ्यासाठी त्यांनी एवढं काय केलं की ते गगनात मावणार नाही. आणि आज त्यांना कुठलीही अब्जाकोटीचा मालक असून ह्या ठिकाणी ह्या कडी कपाड्यात येडगेची लहान मोठी कसली इमारत आहे किंवा त्या ठिकाणी काय आहे ते बघण्याकरता आल्यामुळं पांडुरंग विठ्ठल येडगे यांचं हे करते. हे फोटो घ्या बरोबर. कुंडली माऊली ज्ञानदाता महाराज की जय. गुरु माऊली लक्ष्मी माते की जय. येळकोट येळकोट सदानंदाचा बाळूमामाच्या नावाने. मग तुम्ही म्हणाल की मायेच्या अस्तित्वामुळे भगवंताचं अस्तित्व लोपलं. पण भगवंत मोठा की माया मोठी. बरोबर आहे ना. पण प्रश्न उपस्थित होतोय की नाही. भगवंत मोठा की माया मोठी. एक उदाहरण देतो आणि आपल्या चिंतनाकडे येतो. आपल्याला आता काय आहे बाहेर. काळोख आहे, अंधार आहे. आणि या अंधारामध्ये दिवा लागलाय. डिमर काय असेल, फोकस असेल तर हा बल्ब. या अंधारामध्ये लागत असलेला बल्ब, तिने मिळत असलेला उजेड. या उजेडाचं अस्तित्व कधीपर्यंत आहे महाराज. जोपर्यंत बल्बचं अस्तित्व आहे तोपर्यंत. एकदा का बल्ब गेला अस्तित्व मिटलं. पण अजून सांगतो की तो या बल्बामध्ये किंबहुना आता सकाळ झाली. सकाळ झाल्यानंतर काय होतो, प्रकाश होतो महाराज. पण तोच असलेला प्रकाश ज्यावेळी सूर्यनारायण तिकडच्या बाजूला सरकतो त्यावेळी कुठं जातो. सांगण्याचं तात्पर्य लक्षात घ्या.
प्रकाश पडतोय, माया रूपी प्रकाश पडतोय. त्या मायेच्या प्रभावात भगवंत स्वतःला आकळून घेतोय. भगवंत प्रकट होत नाही. का प्रकट होत नाही? एक तर त्याला त्या मायेचं अस्तित्व लागू शकत नाही, हे एक कारण आहे. आणि भगवंताला त्या मायेचं अस्तित्व स्वतःच्या स्वरूपाला लावूनच घ्यायचंय, हे दुसरं कारण आहे. विठ्ठला पुरुष म्हणजे कोण? एक मनू आणि दुसरी शतरूपा राणी. स्वयंभू मनू, शतरूपा राणी, या दोघांचा विवाह झाला. आणि त्या दोघांच्या विवाहामधून देवव्रत आणि प्रियव्रत अशी दोन मुलं जन्माला आली. आणि त्याच्यामधून 3 मुली जन्माला आल्या, आकुती, देवहूती आणि प्रसूती. या प्रसूतीमध्ये ती प्रसूती दिली दक्ष राजाला. आणि त्या दक्ष राजाला 13 कन्या. कुणाला? दक्ष राजाला 13 कन्या. त्या 13 कन्या दिल्या धर्माला, 14वी कन्या दिली अग्नीला, 15वी कन्या दिली देवगणाला. आणि जी 16वी कन्या होती तिचं नाव भवानी, तिला दिली महादेवाला. कुणाला दिली? महादेवाला दिली. त्या भवानीचं नाही, तिचं नाव सती महाराज. भवानी नाही, सती. दक्ष प्रजापती राजा आणि तिचं मुलीचं नाव सती. आता त्या दक्ष प्रजापती राजा ज्यावेळी प्रजापती झाला, त्या प्रजापतीचा सोहळा ज्यावेळी होता, त्यावेळी सगळे देव ब्राह्मण सगळे त्या सोहळ्याला उपस्थित होते. आणि त्या सोहळ्यात उपस्थित असताना तो भोळा महादेव तिथं जाऊन बसला. आता हा भोळा आहे, तो भोळाच हो. तो म्हटला असा इकडं तिकडं वेळ वाया जातोय, त्याच्यापेक्षा आपण नामस्मरण करू. आणि हरी 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 मंत्र हा शिवाचा म्हणणे जीवाचा तया मोक्ष. त्याचा कोणता मंत्र आहे? हरी हरी हरा भेद नाही नका करू वाद. एक एकाचे हृदय गोडी साखरेच्या ठाई. त्याला हरीचं चिंतन आवडतं, हरीला त्याचं चिंतन आवडतं. किंबहुना भजन करी महादेव, भजन करी महादेव, करत होता. कुणाचं? रामाचं भजन करत होता. आणि त्या राम भजनामध्ये त्याला आठवणच झाली नाही की सोहळा सुरू आहे. त्या दक्ष प्रजापती म्हणून त्याला पदवी प्राप्त झाली. प्रजापती हे इंद्राचं पद आहे महाराज. आणि त्याचं एक वैशिष्ट्य आहे, ज्यावेळी आपल्याला इंद्रपद भेटत त्यावेळी बऱ्याचशा सिद्धी मिळतात. त्या सिद्धीने आपण देवाला सुद्धा जाणू शकतो. पण दुसरं काय होतं, त्या इंद्रपदाच्या वेळी अनेक अप्सरा आपल्याला मिळतात आणि त्या अप्सरांमध्ये तो इंद्र गुंतून राहतो. आणि मग काय होत, पुण्याची पावटी सरे, सगळ्याची इंद्रपदाची उटी उतरे, येऊ लागती माघारे मृत्यू लोका. त्या पुण्याच्या साठ्यातून आपण काय करतो, भोगात जीवन घालवतो, भोग विलासामध्ये जीवन घालवतो. त्याच जर सिद्धींनी विधींनी आपण जर भगवत प्राप्ती केली
तर काय बिघडतंय महाराज. पण आपल्याला गुंफून ठेवणाऱ्या त्या अप्सरामध्ये येतात आपल्या प्राप्तीमध्ये, ते इंद्रपद त्या दक्ष प्रजापती म्हणून त्याला घोषित झालं. आणि तो दक्ष प्रजापती सिंहासनावरती बसताना आता सगळेच उठून उभे होते महाराज. हा एक नव्हता उभा. नंतर त्याला जाऊन विचारायचं, का बाबा तो उभा राहिला नाही? किंवा संन्यासी माणूस आहे. संन्यासी म्हणजे स्मशानात राहणारा माणूस आहे. काय येड्याच्या गुळ्याच्या नादाला लागायचं महाराज. पण ह्याचा त्याच्यावर लक्ष, तू पाया पडला नाही का? अरे पण बाकीचे पडले ना, गप ना तू. नाही महाराज, सण होय ना म्हटले असे, याला आता विचारणार नाही, पण एक दिवस असला याचा अपमान करणार की यानं जीवनभर लक्षात ठेवलं पाहिजे. मग एक दिवस आता हा प्रजापती झाल्यानंतर यज्ञाचं आयोजन केलं महाराज. आणि यज्ञाचं ज्यावेळी आयोजन केलं त्यावेळी अनेक देवदेवतांना आमंत्रण पाठवलं. आणि आमंत्रण पाठवत असताना त्यांना सांगितलं, म्हटले आरवलीतून सरळ पुढे नका जाऊ, येडगेवाडीतून या. आता कैलास काय मार्ग आहे काय महाराज? पण म्हटले इकडून तिकडून आला तर जेवायला भेटणार नाही, कैलासावरूनच यायचं. त्या कैलासावरती बोर्ड लावला, दक्ष प्रजापती महाराजांकडे असा बोर्ड लावला. प्रत्येक जण येतोय, महादेव महाराज जय हरी. महादेव महाराज म्हणतात जय हरी. कुठे? अहो तुमच्या सासऱ्या बुवाकडे. सासरे बुवा? काय आहे सासरे बुवाकडे? म्हटले तुम्हाला सांगितलं नाही? अहो यज्ञ आहे, तुम्हाला कसं काय नाही सांगितलं? तुम्ही तर जावई त्यांचे. म्हटले असे, अरे रे रे रे, काय तुमची अवस्था, तुम्हाला सांगितलं नाही? कसंही सांगतील महाराज, तुम्ही राहता मशानात, कशाला सांगतायत? तुम्हाला मसनात राहता तुम्ही, कशाला सांगतायत? पण जो स्थित प्रज्ञ साधू आहे ना, स्थित प्रज्ञ साधू आहे, भगवान शंकर ज्याला आपण भोळ म्हणतोय, त्याचा जर मोठेपणा जर तुम्ही वर्णन करायला गेला तर माऊली ज्ञानोबारायांनी मोठेपणा वर्णन केला. कोण ठेवी जे जवळा शूळ पाणी, वरती जे पाणी आहे ना माथ्याला, ती गंगा धारण केलेली आहे. गंगेचा ओघ एवढा आहे की अख्ख्या पृथ्वीला वाहून नेऊ शकते महाराज. पण त्या ब्रह्मगिरी पर्वतावरती भगवान शंकराने ती गंगा आपल्या मस्तकावरती धारण केले. एवढं कुणाच्याच सामर्थ्य आहे? आपलं ज्यावेळी मंथनाचं काम सुरू होतं त्यावेळी विष कुणाकडे? भोळ्या बाबाकडे. बरोबर की नाही महाराज? कोणाची जी हिंमत नाही झाली, ते सामर्थ्य भगवान शंकराचं आहे. आणि तिसरं जर बघायला गेलं तर करता तापसाची कडचणी. काय केलं त्यांनी? तपांची पराकाष्ठा गाठली. आज आपल्या सुद्धा संप्रदायाचे जर आद्य गुरु जर कोण असतील तर ते भगवान शंकर आहेत महाराज. विठ्ठला महात्म्याकडं स्थित प्रज्ञता आहे. आणि ती स्थित प्रज्ञतेमुळे त्याचा जो मध्य भाव आहे, मध्यम भाव आहे, तो अजिबात खचला नाही महाराज. आपल्या भजनात दंग होता आणि तेवढ्यात ती सती इकडे आली. सती आली, महाराज म्हटले काय हे सगळे जे जात आहेत ते कुठं जात आहेत? इथं बोर्ड सुद्धा लावलाय, दक्षपती प्रजापतीकडे, दक्ष प्रजापतीकडे. कुठं जात आहे ते? माझ्या तर म्हटले तुझ्या वडिलांकडे जात आहेत सगळे. तर म्हटले काय आहे? म्हटले यज्ञाचं आयोजन केलेलं आहे आणि त्यासाठी या सगळ्यांना आमंत्रण दिले. मग म्हटले आपल्याला दिलं काय? म्हटले आपल्याला नाही दिलेलं आमंत्रण. मग म्हटले आपल्याला आमंत्रण कसं काय नाही दिलेलं? मग मी तुम्हाला एक प्रश्न विचारू का देवा? समजा जर आपल्याला कुठं आमंत्रण नसेल तर कोणत्या कोणत्या ठिकाणी जावं? तर भगवान शंकर सांगतात, ज्या ठिकाणी एखाद्या ठिकाणी समजा जर लग्न कार्य असेल किंवा कोणतेही कार्य असेल तर प्राचार्य वाचून तिथं जायचं नाही. आपल्याला बोलावलं तरच जायचं. घराच्या बाजूला असलं तरी चालेल, बोलावलं तरीच जायचंय.
दुसरं एखादी नर्तनाचा कार्यक्रम असेल, ऑर्केस्ट्रा बोलावलं तरी जायचं नाही महाराज. बोलावलं तरी जायचं नाही. जिथं तामसी वाद्य वाजतात किंबहुना तामसी कार्यक्रम होतात तिथं आपण जायचं नाही महाराज. मग जायचं कुठं? आपल्या कीर्तनामध्ये जर कोणी बोलावलं तरी नाही तरी सुद्धा ते हिताचं साधन आहे. आपल्या हितासाठी तिथं जायचं. दुसऱ्या पार्टीतलं कीर्तन आहे. काय पार्टीशी मतलब आहे आपल्याला महाराज? काय पार्टीशी मतलब आहे? आपल्याला ज्ञान ग्रहण करायचंय. मग आपला दुश्मन जरी आपल्याला ज्ञान जर देत असेल तर ते बिंदास आणि बिनढोक आपण गिळून टाकावं महाराज. त्याचं अनुकरण करावं. तो दुश्मन आहे ते मूग दुश्मनाचं आहे का अजून कोणाचं आहे हे बघू नये. अजून 3 ठिकाणं भगवंताने सांगितली. आपल्या मित्राने मित्राकडे जायला काही बंदी नाही किंवा एखाद्या गुरुकडे शिष्याने जायला आमंत्रणाची गरज नाही आणि बापाकडे मुलाने जायला आमंत्रणाची गरज नाही. मग आता सती म्हटली महाराज थांबा. का म्हटली अशी? मी तेच म्हणते ना, बापाकडे जाऊ का? आता नवऱ्याने किती तरी नाही म्हणून सांगितलं तरी बायका ऐकणार आहे तरी बायका नाही ऐकणार महाराज. सती गेली आणि गेल्यानंतर महादेवाने ओळखलं होतं हो सगळं. सती गेली आणि गेल्यानंतर बहिणी सगळ्या म्हणू लागल्या. काय म्हटल्या? अगं बया काय मसनातल्या बाबाची पत्नी आली बघा. ताई अगं तुझा नवरा आणि आता तरी एखाद्या सोन्याची चेन बिन गळ्यात घातली का? का तेच आहे गळ्यात? काय महाराज? सापच गळ्यात आहे की काय सोन्याची चेन बिन घातली? म्हणतात आता तरी काय घर छोटस खोपूट बांधलं काय का मशानातच राहत? आता तरी तुझा नवरा काही कपडे घालतो का? का वाघाचं चामडं नुसतं गुंडाळून ठेवतो? आता तरी त्याच्याकडे लावायला पॉन्ड्स पावडर आहे का राखच लावतो? एवढा सगळा नवऱ्याचा अपमान झाल्यानंतर त्या सतीला गहिवरून आलं महाराज. चालू असलेल्या यज्ञाच्या यज्ञकुंडात त्या सतीनं बिनढोक उडी मारली आणि उडी मारल्यानंतर ती सती जरा 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 होऊन जळत होते. सगळे देव ब्राह्मण बघत होते. उठून उभे राहिले. एवढ्यात भगवंताला महादेव शंकर भगवंताला कोणीतरी सांगितलं. भगवंत तिथं आले आणि भगवंत आल्यानंतर त्या ठिकाणी सतीला पाहिलं. सतीचा जळलेला देह आपल्या खांद्यावरती घेतला आणि नृत्य करू लागले महाराज. नृत्य करू लागले. पृथ्वी हलू लागली. पर्वत हलू लागले. आता पृथ्वी नष्ट होते कारण प्रलयाचं जे काम आहे ते भगवान शंकराकडे आहे. सृष्टीच्या उत्पत्तीचं काम कोणाकडे? ब्रह्माकडे आहे. स्थितीचं काम आहे विष्णू भगवंताकडे आणि लय पावण्याचं काम आहे शंकर भगवंताकडे. भगवंताने नाच करायची सुरुवात केली आणि नाचत असताना विष्णूने आता ओळखलं. तिने स्थिती करायचं ठरवलं आणि विष्णूने एक एक बाण मारून सतीचे एक 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 शरीराचा अवयव तोडत टाकला. ते अवयव ज्या ज्या ठिकाणी पडले त्या त्या ठिकाणी एक 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 शक्तीपीठ निर्माण झालं. देवी भागवतामध्ये 51 शक्तीपीठांची नावं सांगितलेली आहेत. तेच शक्तीपीठ त्याच शक्तीपीठामधली कोणती ना कोणती ती देवी जी आपल्या कुळाची कुळदेवी आहे. विठ्ठला आज बघा जगद्गुरु तुकोबाराय कुलदेवीचं किंबहुना देवीचं वर्णन करतात. ज्या तुकोबारायांनी एका देवाविण काही आता बोलण्याची नाही ह्या तत्वावरती जे आरूढ आहेत असे जगद्गुरु तुकोबाराय.
कोणतं प्रमाण देत आहे? एक गाव आम्ही विठोबाचे नाव, एक गाव आम्ही विठोबाचे नाव, एक गाव आम्ही विठोबाचे नाव, एक गाव आम्ही विठोबाचे नाव. आणि काजे काम नाही, आणि काजे काम नाही, आणि काजे काम नाही, आता मोरणी आवाजा सुगम सुतार, मोरणी आवाजा सुगम सुतार. एक गाव आम्ही विठोबाचे नाम आणि कांचे काम नाही. आता एका विठोबा वाचून ज्या तुकोबारायांची जीव आणि कोणालाही लवली नाही ते तुकोबाराय आज कुलदेवीचं वर्णन करतात. का वर्णन करतात? कशामुळे वर्णन करतात? तर त्या कुलदेवीला जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात. आषाढी कार्तिकी तुझ्या गोंधळाला जाती हो, कार्तिकी तुझ्या गोंधळाला जाती हो, आषाढी कार्तिकी तुझ्या गोंधळाला जाती हो, कार्तिकी तुझ्या गोंधळाला जाती हो, उतरे कलिवाचा शोभेवारा व्यक्ती हो, उतरे कलिवाचा शोभेवारा व्यक्ती हो, जगती देवाच्या आज सांगायला लागले. काय सांगायला लागले? मी त्या कुलदेवीचं वर्णन करतोय ज्याच्या ठिकाणी आषाढी कार्तिकीला वाऱ्या भरतात, ज्याच्या ठिकाणी दिवटा घेऊन पुंडलिक पुढे उभा आहे, अशा देवाचं, अशा कुलदेवीचं वर्णन करतोय जी मला संतांनी दाखवून दिली. अभंगाचं प्रथम चरण. कुळीचे हे कुळदेवी, काय सांगतात? कुळीचे कुळदेवी केली ठावी संतांनी. संतांनी आपल्याला कुलदेवी दाखवून दिली. संतांनी दाखवून दिलेली कुलदेवी तिचंच आपण स्मरण केलं पाहिजे. का केलं पाहिजे? कारण जे अनेक दाखवतात ते देवी आणि देव दाखवत नाही महाराज. ती कोणती दैवत दाखवतात? हेंदरी शेंदरे देवते कोणती पूजी भोते केते, आपुल्या पोटासाठी रडते, मागिती शिते अवधान. इतर जे देव आहेत ते कोणते देव आहेत? हेंदरी शेंदरी दैवते. आता याच्यामधली शेंदरी आहेत ना, ती काय केलं? त्यांचा जन्म कसा झाला महाराज? कुकू घेतला हातावर. पीके पिक्चर बघितलाय ना? कुकू घेतला हातावर आणि ते कुकू त्या देवाला फासलं, दगडाला फासलं महाराज. त्याला म्हणतात शेंदरी दैवते. आणि ते उरलेलं कुकू ज्या दुसऱ्या दगडाला पुसलं ना महाराज, त्याला म्हणतात हेंदरी दैवते. विठ्ठला पंचरत्न गीतेमध्ये उल्लेख आलेला आहे. करुणी एके मूर्तीचा करू, एक मूर्तीचा आकार तयार केला. दगड वगैरे काय असेल तो ते ते करती अनाचारू. काय केला? अनाचार
विचार केला तिथं म्हणते हाची सर्वेश्वरू सर्वभूती प्रगटला मारिती पशुच्या दावणी आचार सांडिला भ्रमणी तुळशी माळ सांडुनी गळा घातिली दर्शने काय करतो तो त्या देवालाच देव समजून बसतो आणि ज्या ठिकाणी जे कर्तव्य जे कर्म जे करायला नाही पाहिजे तसलं निषिद्ध कर्म त्या ठिकाणी करतो आणि त्याला देव मानून बसतो. महाराज आपल्या गळ्यात दर्शने बांधतो याचा अर्थ काय? आज खंडोबाला उद्या महादेवाला आता त्या जे नवीन प्रथा चालली एक लोटा जल सब समस्या का हल. आता शंकराची सगळी मंदिरं फुल झाली महाराज, आक्षेप नाही, पण आज देव शंकर, उद्या महादेव, परवा दिवशी आंबा, तेरवा दिवशी दत्तगुरु असे देव बदलले तर ती दर्शनाने आपल्याला भगवत प्राप्ती होणार नाही. ज्या संतांनी आपल्याला वाट दाखवली असेल त्या संतांच्या वाटेवरती जाणं महत्वाचं आहे महाराज. मग तुम्ही विचाराल की जे लोकांनी देव दाखवले ते खोटे आणि संतांनी दाखवले ते खरे, असं का महाराज? असं का? तर आपण जे येत असतो ते आपलं प्रारब्ध आहे अनइच्छा प्रारब्ध आणि संतांचं प्रारब्ध आहे स्वइच्छा प्रारब्ध. ते स्वइच्छेने येत असतात. का येतात? भगवत नामचिंतन करायला मिळतं म्हणून येतातच, पण दुसरं कारण बुडते हे ध्यान न देखवे डोळा, येतो कळवळा म्हणून या. ते आपल्या हिताचा कळवळा करतात आणि म्हणून आपल्या ठिकाणी येत असतात. मग आल्यानंतर काय करतात? आपल्या संप्रदायातलं जर पहिलं मंदिर, म्हणजे पहिलं मंदिर असं नाही म्हणता येणार, पण जे मला इतिहास बाबांनी जर सांगितलं, आता मी गेलो होतो महाडला महाराज सप्त्याला, त्यावेळी मस्कर कोण, म्हणजे सुरेशजी महाराज मस्कर माहितीत ना आपल्याला, त्यांच्या ठिकाणी रामनवमीचा कार्यक्रम होता महाराज. आपल्या संप्रदायाची सुरुवात मला त्यांनी सांगितली तिथं झाली. बाबा त्या ठिकाणी काहीतरी कारणास्तव आले होते आणि तिथले मस्कर बाबा म्हणून एक बाबा होते, त्यांचं आता नाव आठवत नाही मला, पण मस्कर बाबांच्या वरती म्हणजे त्यावेळी आलेला काळ होता. घरातली गायी जगत नव्हती, म्हैस गाय जे काय असेल जगत नव्हतीच महाराज. सगळे आजारी झालेली, घरातली माणसं आजारी पडली होती, घरातली कोंबडी आजारी पडली होती, घरात जेवढे प्राणी होते, कुत्रे होते, मांजरे होते, सगळे आजारी पडले होते. आणि या दुःखाचं गारानं घेऊन मस्कर बाबा गेले बाबांकडे महाराज. मग त्यावेळी बाबांना त्यांनी सांगितल्यानंतर बाबा लगेच, त्यांना हिताचा आपल्या कळवळ आहे महाराज, ते न पाही याती कुळाचा विचार वर्म सर्वेश्वर ज्ञानाबाई, त्यांना आपल्या सर्वांच्या हिताचा कळवळ आहे. मग आपले जात धर्म हे सगळं तो डावलतो आणि फक्त आपल्याकडे बघतो, आपल्या गरजेकडे बघतो. त्यावेळी बाबा गेले त्यांच्यासोबत आणि गेल्यानंतर बाबांनी त्या एका मळीमध्ये, एक मळी होती, त्या मळीमध्ये एक तुळशीचं झाड उगवलं होतं महाराज. त्या तुळशीच्या झाडाकडे गेले, पाणी मागितला, सभोवती त्याच्या पाणी टाकला आणि त्या ठिकाणी विभूती मंतरली महाराज. त्या सभोवती तुळशीच्या टाकली आणि नंतर मग मस्कर बाबांच्या घरी गेले. मस्कर बाबांच्या घरामध्ये अख्ख्या शिंपडणी केली, झाडणी केली सर्वांवरने आणि मग अख्ख्या गावाची वेश आखून दिली. अख्ख्या गावाची वेश आखल्यानंतर त्या बाबांनी मला सांगितलं,
अजून सुद्धा माझी 10 गायी आहेत. पण जे बाबांनी कर्म सांगितलं वेशीच, त्या वेशीला 4 नारळ अजून सुद्धा रात्रीचा देतो. आणि त्या 4 नारळावरती अजून सुद्धा माझ्या म्हणजे जी जनावर आहेत त्यांना आजपर्यंत वाघाची कधी भीती नाही महाराज. त्यावेळी बाबांनी ते संकट आवरलं आणि मग नंतर मग स्वतःहून बाबा आले आणि सांगितलं इथं माझं अधिष्ठान तयार करा. आणि तो पहिला सप्ताह जो रामनवमीचा मस्कर कोंडात होतो महाडला, जे मस्कर बाबा आपल्याकडे येतात ना नाचतात, त्यांच्या गावचा सुरेश महाराज मस्कर, त्यांच्या गावचा तिथं बाबांनी आपली मठी निर्माण केली. आणि मग तिथपासून आपल्या सगळ्यांच्या सप्त्याला सुरुवात झाली. आता तिथून पुढे मला विषय मांडायचा आहे. बाबा कुठचे? पेनचे. पण आपल्या सटवीने, सटवीची राती जेवी न विसंबीजे वाती, तैसा ईश्वर निर्णय चित्ती वाहणे सदा. त्या भगवंताने येडगेवाडी गावामध्ये जन्माला येणाऱ्या प्रत्येकाच्या नशिबात सद्गुरूचं नाव लिहून ठेवलंय. आणि त्यामुळं बाबांना आता इकडे काय गाव काय कमी आहेत का महाराज? मुरडव आणि हे सोडल्याशिवाय कुठं आहे महाराज? कोकण वगैरे तिकडे राहिलं. पण येडगेवाडी ही संकल्पना कोणाच्या डोक्यात येऊ शकते? आणि पेनला राहणाऱ्या महात्म्याच्या, पण आपलं नशीब बलबत्तर होतं. ते सद्गुरू आपल्या ठिकाणी आले आणि आपल्याला त्या कुळदेवीची जाणीव करून दिली आणि आपल्या प्रत्येकाला नाममंत्र दिला. आपल्या गळ्यातली दर्शने, आपल्या गळ्यातला अनाचार बाजूला काढला आणि आपल्याला पवित्र केलं महाराज. त्या माऊलीनं, त्याच संतांनी आपल्याला देव दाखवला. आज तुकोबाराय त्याच संतांबद्दल कृतज्ञता व्यक्त करतात की बरं झालं त्यावेळी मी बाबांना, बरं झालं त्यावेळी मी सद्गुरु रायाला शरण गेलो, संतांना शरण गेलो, माझं चांगलं झालं. अभंगाचं दुसरं चरण. बरवे झाले शरण गेलो, बरवे झाले शरण गेलो, बरवे झाले शरण गेलो, बरवे झाले शरण गेलो, संतांनी त्या भगवंताला सद्गुरुरायाने, त्या भगवंताला नामसिद्धीने सद्गुरुरायाने आकळला आणि त्या नामाचा अभ्यास करून भगवंताला सिद्ध स्वरूपात आणला. आणिलाही रूपाबळे करोनी खळे हरिदासे, बरवे झाले शरण गेलो उगविलो संकटे. आणि त्या सद्गुरुरायांचा तुम्हा आम्हाला समागम मिळतोय. कधी मिळतोय? आता किती तारीख निघाली महाराज सप्त्याची? 24 तारीख ना? 24 जानेवारी, 24, 25 आणि 26 जानेवारी. 26 आहे ना, म्हणजे 27 पासून दिंडी आहे. 24, 25 आणि 26 जानेवारी आपल्या या येडगेवाडी मध्ये अखंड हरिनाम सप्ताहाचं आयोजन होणार आहे. आणि गेल्या वर्षी होणारा भव्य दिव्य सोहळा आपण सर्वांनी याची देई याची डोळा आपण त्या सोहळ्याचा अनुभव घेतलाय. आणि या वर्षीचा सुद्धा सोहळा त्याच दिमाखात 7 दिवस नाही झाला तरी चालेल महाराज, पण त्याच दिमाखात व्हायला पाहिजे की नको? पाहिजे ना. हा, त्या भगवंताचं एकदा चिंतन करा. विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई,
सगळ्यात मेन कारण म्हणजे काही लोक काय करतात महाराज, पैसे देतात आणि मोकळं होतात. आपल्या इथं तसं कोण करत नाही महाराज. गेल्या वर्षी केवढी मोठी सप्त्याचं नियोजन केलं, वा वा. सगळी घरातून जवळपास मला वाटतं 10 8 7 10 लोक होती प्रत्येक घरातून. सुट्टी टाकून खास आली होती 7 दिवस इथं राहण्यासाठी. मोठं नियोजन झालं. जवळपास गेल्या वर्षीचं सप्ताहाचं नियोजन कोटीवरती गेलंच. प्रत्येकाच्या अंगावरती कपडे महाराज रोज 1500चे होते. रोज 1500 असे कपड्यातच बघायला गेलं तर किती वरती जवळपास कोटीचा सप्ताह गेल्या वर्षी तुम्ही केला होता. या वर्षी सुद्धा त्याच दिमागात सप्ताह झाला पाहिजे. आणि सप्ताह तुमचा झाल्यानंतर लगेचच 27 तारखेपासून माघी पायवारी दिंडीचं इंचगिरी संप्रदाय गुरुभक्त मंडळ साधक आश्रम मोठे वडा पेन स्वानंद सुखनासी परमपूज्य सद्गुरुरक्षण बाबा महाराज आणि धर्माचार्य धर्मप्रसाद ज्ञानदादा महाराज यांच्या गुरुकृपा आशीर्वादाने आणि प्रेरणेतून यांच्या सहकार्यातून श्री क्षेत्र गुरुआश्रित पायट्याचा वाडा ते श्री क्षेत्र पंढरपूर इथपर्यंत 9 दिवसांचा पायी दिंडी सोहळा आपण आयोजित केलेला आहे. त्या सोहळ्याला आपल्याकडून भरघोस प्रतिसाद मिळाला पाहिजे. सगळ्यांनी नाव काढलं पाहिजे. यंदा येडगेवाडीची गाडी आली होती पाहिजे म्हटली पाहिजेत. हा बरोबर की नाही? अशा प्रकारचं नियोजन करा आणि तरच महाराज समागम मिळेल. या समागमाचा अर्थ एकच आहे की आपण गुरु केल्यानंतर आपण त्या गुरुच्या जवळ किती राहतो. ते नाम मंत्राने असेल, जपेने सुद्धा आपण महाराज गुरुच्या समागमातच जातोय. त्या समागमात आणि अजून आपल्या गुरुने चालू केलेले अनेक उपक्रम, आपल्या सद्गुरुरायाने चालू केलेले अनेक उपक्रम, त्यात आपण आपल्या तनाने धनाने आणि मनाने सहकार्य किंबहुना त्यामध्ये आपण सहभागी झालं पाहिजे. तरच आपल्याला त्याच्या समागमाचा अर्थ मिळेल महाराज. आता काय काय जण बाजूला गेले, आडमार्गी झाले. इथं नाही कोण तसं. पण हे आम्हाला समजलं पाहिजे की आपण आपल्या सद्गुरूच्या ठिकाणी राहायचं, काय इतरत्र कोणाचा तरी जयघोष करायचा. ज्याला आपल्या गुरुपेक्षा मोठं व्हावंसं वाटलं की महाराज माया आहे. आणि ज्यावेळी महाराज जर आता पुढे जर जाऊन उदाहरण द्यायचं झालं तर काय बोलायचं, विश्वामित्र राजा असाच आला महाराज सैन्य घेऊन. किती जवळपास 25,000 सैन्य होतं त्याचं. आणि ते 25,000 सैन्य एका ठिकाणी फक्त राजा पाणी पिण्यासाठी थांबला. ते होतं वशिष्ठ ऋषींचा आश्रम होता महाराज. आणि तिथं राजाने सांगितलं, प्रधानजीने सांगितलं, म्हटले जे आमचे राजा फक्त पाणी प्यायला थांबले, त्यांच्या पुरतं जर थोडस पाणी असेल तर द्या. तर वशिष्ठ ऋषी म्हटले का राजालाच का, तुम्ही नाही का पाणी पिणार? अहो म्हटले जे मीच नव्हे, आमच्याकडे 25,000 सैन्य. 25,000ला कुठं पाणी पाजल महाराज? मग म्हटले असे काय करावं? तर म्हटले असे तुम्हाला सगळ्यांना जेवायला घालतो. तर म्हटले ऋषीचं डोकं बेकं फिरलेलं नाही ना. 25,000 शिष्य आहेत आणि त्या 25,000 शिष्याला जेवायला घालायचंय, कसं काही शक्य आहे महाराज? म्हटले असे काय नाही, मी बघतो, सगळ्यांना जेवायला बसवा म्हणा. सगळे जेवायला बसले आणि त्या वशिष्ठ ऋषींकडे एक कामधेनू नावाची गाय होती महाराज. हे कामधेनू नावाची खरी गाय असते. कल्पतरू, कामधेनू आणि चिंतामणी ही 3 आहेत. त्यामधली कामधेनू नावाची गाय तिच्या पाया पडले आणि तिला तिच्याकडे मागणी केली. म्हटले असे 25,000 सैन्य माझ्याकडे आज अतिथी म्हणून आले. विनमुख जाय अतिथी, घेऊन जाय सुकृताची संपत्ती. त्या अतिथींना माझ्या घरातून उपाशी पाठवू नकोस, त्यांच्या भोजनाची व्यवस्था कर. त्या 25,000 25,000 ताट बाहेर पडले.
वाढप्या सहित महाराज अंगातून शरीरातून पदार्थ बाहेर पडले. 25,000 सैन्य जेवून तृप्त झालं. आता विश्वामित्र ऋषीला तिथून जात असताना एक वाटलं. काय वाटलं म्हटलं, साधारण ऋषी आणि 25,000 सैन्याला जेवायला घालतो, कसं काय जेवायला घातलं? नुसत्या कुटीच्या पाठीमागून लोक येत होते आणि जेवायला वाढून जात होते. काय याच्याकडे जादू आहे? वशिष्ठ ऋषींच्या मानेवरती तलवार ठेवली महाराज. महाराज सांगता नाही तर गळा कापतो. तो म्हटले काय गरज आहे गळा कापण्याची? सांगतो की माझ्याकडे कामधेनू नावाची गाय आहे, तिला जे आपण मागू ती प्रसन्न झाली असता आपल्याला जे पाहिजे ते देते. मग म्हटले असे कुठं आहे ती गाय? गाय पाहिली आणि याचे डोळे फिरले महाराज. म्हटलं आता ही गाय तुझ्यासारख्या ब्राह्मणाला काय उपयोगाची? ऋषी कुठीत राहणारा ऋषी तुला काय उपयोगाची? मी राज्यात नेतो आणि माझ्या राज्यात कधी कसलाही कमतरता सैन्य वगैरे कमी पडलं लगेच सैन्य मागवतो. मला याची गरज आहे, तुला नाही याची गरज. मग म्हटले तुम्हाला पाहिजे असले तर घेऊन जावा, आपलं काय तसं प्रॉब्लेम नाही महाराज. तुम्हाला पाहिजे तर घेऊन जावा. घेऊन जावा म्हटल्याबरोबर यानं शिष्यांना सांगितलं टाका दोऱ्या. गायीच्या दोऱ्या टाकल्या आणि गाय हंबरायला लागली महाराज. हंबरनं फोडलं, डोळ्यातून अश्रू वाहू लागले. वशिष्ठ ऋषींकडे पाहिलं आणि रडू लागली गाय महाराज. वशिष्ठाने फक्त एकच सांगितलं, तुला जर जायचे असले तर जा आणि थांबायचं असलं तर थांब. एवढं ऐकल्यानंतर गायीच्या अंगातून सैन्य निघालं महाराज. ज्या 25,000ला जेवायला घातलं त्यांना जाग्यावर कत्तल केली. सांगण्याचं तात्पर्य काय? जो सद्गुरूच्या चरणावरती, त्या सद्गुरूच्या धनावरती जो डोळा ठेवतो ते 25,000 असू देत नाही तर 25 कोटी असू देत महाराज, जाग्यावर कत्तल उडून जाते. आणि जो सद्गुरूच्या सोबत राहील त्याची कामधेनू रक्षण करेल. आपल्याला तलवार घेऊन जायची गरज नाही महाराज, त्याची कामधेनू लक्षात करीन. म्हणून आपण सद्गुरूच्या पायावरती फक्त राहिलं पाहिजे. इतर काय करायचे ते करू दे. तुका म्हणे समागमे नाचो प्रेमे लागलो. आणि हाच आनंद आज तुम्ही 5 वर्षांनी व्यक्त करतायत. पण एवढ्या खेडेगावात जरी हा कार्यक्रम असला तरी भव्य दिव्य स्वरूपाचा आपण कार्यक्रम केलेला आहे. मला आज या कीर्तनाला आमंत्रण करणारे शिवाजी मामा येडगे. आता येडगे मामांबद्दल काय बोलायचं महाराज? आज जिथं जाऊ महाराष्ट्राच्या बाहेर जरी गेलं तरी शिवाजी येडगे नाव ऐकल्यानंतर महाराज प्रत्येक म्हणतो माझा दोस्त आहे. जीवनात कीर्ती अशी करावी महाराज की आपण तिथं जरी नसलो तरी इतरांनी आपली आठवण काढायला पाहिजे असे असणारे येडगे मामा. आणि सतत महाराज खालीपणा घेऊन असणार. म्हटले असे माझी कुटी बघायला आले, बरं झालं मला. आता कुठे आहे का महाराज? बंगलायचं. पण ही अवस्था आपल्याकडे आली पाहिजे, प्रत्येकाकडे आली पाहिजे. जागोजागी आपण जाऊन मोठेपणा करून येतोय. कोण विचारतंय त्या मोठेपणाला महाराज? जे अशी जी लोक आहेत त्यांची देवाला सुद्धा हेवा वाटून जातो आणि ते गेले तरी त्यांची कीर्ती शेवटी उरणारी असते महाराज. असं कर्म आपण केलं पाहिजे. त्याचबरोबर पांडुरंग मामा येडगे सगळ्यांनी मला वटीत घेतलं. तसं मला वटीत घेणं इतकं सोपं नाही, वटी फाटण्याची शक्यता असते. पण आपलं मोठेपणा त्याच्यातून व्यक्त होतोय. जरा नाही एवढ्यात कधी यायला होणार नाही आणि मी येऊ सुद्धा शकत नाही. पण आपल्यावर माझ्यावरचं प्रेम आहे आणि म्हणून तुमच्या प्रेमाखातीर पहिल्या शब्दात मी हो बोललो आणि इथपर्यंत आलो. झालेली सेवा भगवान परमात्म्याच्या चरणी, सद्गुरु रायाच्या चरणी समर्पित करून सेवेला पूर्णविराम. ज्ञानेश्वर महाराज ज्ञानेश्वर
प्रभाकरजी महाराज वाजे रायगड भूषण यांच्या चरणी, त्याचबरोबर इंचगिरी संप्रदाय मंडळ मौजे येडगेवाडी, त्याचबरोबर इंचगिरी संप्रदाय साधक आश्रम पेन मोठेवाडा, आनंद सुखनाश्रम पूज्य सद्गुरू लक्ष्मणबाबा महाराज धर्मारी प्रसाद ज्ञानदादा महाराज गुरुवारी यांच्या चरणी, त्याचबरोबर आई वडिलांच्या चरणी आणि इथं उपस्थित असणारे प्रभू तुम्ही महेशाच्या मूर्ती या सर्वांच्या चरणी सेवा समर्पित करतो आणि माझ्या अल्पशा मतीला पूर्ण करतो. विठ्ठला